हक की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते, जिसका ज़मीर जिंदा है वो खुद चले आते हैं। देशातील SC ST OBC समाजातील तमाम विद्यार्थ्यांना आणि SC ST OBC समाजातील सर्व सामाजिक संघटनाला मी प्राध्यापक राजेश राऊत नम्रपणे आवाहन करतो की तुमच्या भारतीय संविधानाने दिलेल्या संवैधानिक मूलभूत हक्कावर गडांतर येणार नाही, तुमचा समतेचा हक्क डावलला जाणार नाही, यासाठी तुम्ही सर्वांनी जागे झालं पाहिजे। त्याशिवाय आता पर्याय नाही। विद्यापीठ अनुदान आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण देशामध्ये विद्यापीठीय क्षेत्रातील भेदभाव, जातीगत आणि अत्याचार नष्ट करण्यासाठी प्रमोशन ऑफ इक्विलिटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनल रेग्युलेशन 2026 हा पारित केला 13 जानेवारी 2026 रोजी आणि 15 जानेवारी 2026 रोजी त्याची अंमलबजावणी केली। परंतु शिक्षण क्षेत्रातील कर्मठ विचारांच्या जीर्णमतवादी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या नुमाइंद्या सामाजिक संस्थांनी संघटनांनी SC ST OBCच्या मूलभूत हक्काचं रक्षण करणाऱ्या या 2026च्या नियमालाच विरोध केला आणि त्यामुळे पुन्हा एकदा समतेची ही तत्व राष्ट्रीय स्तरावर ऐरणीवर आलेली आहेत। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी 29 तारखेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर तात्काळ ट्विट केलं आणि समानतेच्या नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। मित्रो, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 मध्ये या देशातील तमाम जनतेला समानतेचा अधिकार दिलेला आहे। कुठल्याही कारणाने धर्म, जात, पंथ, लिंग, भाषा, प्रांत, जन्मस्थान, वेशभूषा, आहार विहार भेदभाव करण्यास कायद्याने, संविधानाने घटनात्मक मनाई केलेली आहे आणि समतेचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो अधिकार शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा बजावता आला पाहिजे। यापुढे या देशामध्ये 2016 मध्ये ज्या रोहित यमुलाने हैदराबाद विद्यापीठामध्ये PhDचं संशोधन करताना आत्महत्या केली, त्याचप्रमाणे डॉक्टर पायल तडवी या भिल्ल आदिवासी समाजातील MBBS झालेल्या आणि MDचं प्रशिक्षण घेणाऱ्या नायर हॉस्पिटल आणि कॉलेजमधील मुंबईच्या विद्यार्थिनी तिला सुद्धा आत्महत्या करावी लागली। जर SC ST OBCच्या समाजांना उच्च शिक्षण घेत असताना आत्महत्येसारख्या मनाला वेदना देणाऱ्या घटना सामोरे जावे लागत असेल तर SC ST समाजातील OBC समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची द्वारे कायमची बंद झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून तुमच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला संघटित व्हावं लागेल आणि कर्मठाप्रमाणे जीर्णमतवाद्याप्रमाणे तुम्हाला या महाराष्ट्रात, देशात सर्व स्तरावर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 2026च्या नियमाची अंमलबजावणी करावी लागेल आणि त्यासाठी आता तुम्हाला आंदोलनाशिवाय कुठलाही पर्याय नाही। या न्यायव्यवस्थेला आणि इथल्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना वाकवायचं असेल आणि तुमच्या नियमाची अंमलबजावणी करायची असेल तर त्याशिवाय संघटित आंदोलनाशिवाय पर्याय नाही। मित्रो, सावित्रीबाई फुले जेव्हा पुण्यामध्ये शिकवण्यासाठी बाहेर पडल्या, शिक्षणाचं पवित्र कार्य करायला बाहेर पडल्या, तेव्हा तिथल्या कर्मठांनी सुद्धा त्यांना सेन मातीचे गोळे मारून विरोध केला होता। पण सावित्रीबाई फुले घाबरल्या नाही। त्यांनी पायातलं पायतान हातात घेतलं आणि कर्मठांच्या कानशिलात लगावलं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर शिकले म्हणून सांगितलं जाते. अरे ते देशाच्या बाहेर शिकलेत. कोलंबिया विद्यापीठ, लंडन विद्यापीठ, बॉर्न विद्यापीठासारख्या उच्च स्तरीय परदेशातील विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो हे प्राशन करेल तो अन्यायाविरुद्ध गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही उच्च शिक्षण घेतलात, आज तुमच्यावर अन्याय होण्याची वेळ आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने 29 तारखेला UGCच्या नव्या नियमांना स्थगिती दिली असेल तरी पुढची तारीख 19 मार्च दिलेली आहे. म्हणजे हा नियम रद्द झालेला नाही आणि त्यामुळे या सरकारला आणि न्यायव्यवस्थेला तुमची ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे. समानतेचं हे मूलभूत अधिकार कशासाठी विद्यापीठानं दिला की पायल तडवी, रोहित यमुलासारखे विद्यार्थी या संस्थात्मक अत्याचाराला बळी पडू नयेत. रोस्टरमध्ये छेडछाड केली जाते. आरक्षित विद्यार्थी उपस्थित झाला तरी त्यांना गैरहजर दाखवून नोकर भरती केली जात नाही. SC ST OBCच्या विद्यार्थ्यांना गुणदान करत असताना भेदभाव केला जातो. असे अनेक प्रकरणं विद्यापीठासमोर गेल्या 5 वर्षात आलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. 118.4% तक्रारी वाढलेल्या आहेत आणि अशा तक्रारी होऊ नये म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने आणि भारत सरकारच्या HRD मिनिस्टर मंत्रालयाने, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2026चा अधिनियम तयार केलेला आहे. परंतु या देशामध्ये रणवीर सेना, कायस्थ सेना, हिंदू महासभा, आनंद स्वरूप, आनंद मिश्रा, अनिल मिश्रा यासारख्या कर्मठांनी, जीर्णमतवाद्यांनी सनातनी प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांना हवा भरली. त्यांच्या डोक्यात हवा शिरली, त्यांच्या सामाजिक संघटनांच्या डोक्यात हवा शिरली आणि त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. मी 26 जानेवारी 2026 रोजी माझ्या YouTube चॅनलवर माझा एक व्हिडिओ प्रसारित करून त्या नियमाचं समर्थन केलेलं आहेच. परंतु पुढे 3 दिवसांनीच अगदी एका रात्रीच्या अंतरात सुप्रीम कोर्टाने तातडीने स्थगिती द्यावी. हे फार दुःखद आहे. मित्रो, या देशामध्ये SC ST OBCच्या हक्काचं रक्षण करायचं असेल तर संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे विंचू देवाऱ्याशी आला, देव पूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी भावे अधम. कुणी अत्याचार करत असेल, तुमचे हक्क हिरावून घेत असेल तर तुम्हाला शिष्टपणा दाखवून चालणार नाही. तर तुम्हाला आंदोलन करावं लागेल, लढा द्यावा लागेल, संघटितपणे प्रदर्शन करावं लागेल. तुम्हाला SC ST OBCच्या समुदायातील लोकांना तुमची ताकद दाखवावी लागेल आणि तुमची ताकद दाखवून तुमच्या 2026च्या UGCच्या नियमांची अंमलबजावणी करावी लागेल. तुम्हाला माहीत आहे हे UGC म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग 1944ला स्थापन झालेल्या सारजट समितीने जो अहवाल दिला त्या आधारे 28 डिसेंबर 1953 रोजी या देशात अंमलात आलेला आहे. आणि 1956 रोजी 56 मध्ये विद्यापीठांची नियमावली तयार करणारा विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याला एक कायद्याने अधिनियमित केलेला आहे. आणि त्यानंतर 2026 मध्ये साधारणतः 70 वर्षानंतर एक चांगला नियम विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेला आहे. आणि तो नियमच जर तुम्ही जीर्णमतवाद्यांच्या दबावामुळे किंवा पूर्वग्रह ठेवून रद्द करत असाल तर ते अत्यंत हानिकारक आहे. म्हणून सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं मतसुद्धा ग्राह्य नाही. नियमांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे असं म्हणणे म्हणजे जीर्णमतवादी संघटनांच्या, कर्मठ संघटनांच्या दबावाला बळी पडून दिलेली प्रतिक्रिया आहे. या देशात संसद सार्वभौम आहे आणि संसदेच्या शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगासारख्या स्वायत्त संस्थेने निर्माण केलेला
नियम हा सहजासहजी कोर्टाला सुद्धा स्थगित करता येणार नाही. पुढची तारीख 19 मार्च आहे. परंतु या 19 मार्च पूर्वी या देशामध्ये SC ST OBCच्या तमाम विद्यार्थ्यांनी, तमाम समूहाने जागं झालं पाहिजे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी संघटित झालं पाहिजे. जर SC ST OBC समुदायातील जनतेने कुठलाही गाफीलपणा केला तर उच्च शिक्षणामधल्या संधी आणि उच्च शिक्षणातील तुम्हाला दिलेले सर्व अधिकार डावलले जाणार आहेत. राजकारण हे राजकारणांच्या जागी असेल, परंतु शिक्षण हे तुमच्या सर्वांगीण प्रगतीचं साधन आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे उच्च शिक्षण हे मानवी विकासाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. आणि म्हणून उच्च शिक्षणामध्ये कुठलाही भेदभाव होता कामा नये. उच्च शिक्षणाची संधी सर्वाला मिळाली पाहिजे आणि त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्माण केलेल्या प्रमोशन ऑफ इक्विलिटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन 2026 या नियमाची अंमलबजावणी कायम राहिली पाहिजे आणि त्याशिवाय तुम्हाला उच्च शिक्षणामध्ये प्रगती करता येणार नाही. मित्र, आता कुठे SC ST OBC समाजातील विद्यार्थी वेगवेगळ्या IIT सारख्या क्षेत्रामध्ये, MBBS MD सारख्या क्षेत्रामध्ये, व्यावसायिक क्षेत्रामध्ये पोहोचलेले आहेत, तर त्यांच्या या संधी काढून घेण्याचं पाप जीर्णमतवादी संघटना करू पाहत आहेत आणि म्हणून तुमच्या प्रगतीची द्वार रोखण्याचं हे काम कारस्थान आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं होतं की विद्येविना शूद्र खचले. हा SC ST OBC समाज हजारो वर्ष विद्येमुळेच मागे पडला होता, कारण अविद्या हे दुःखाचं कारण आहे, पराधीनतेचं लक्षण आहे. अविद्येमुळेच गुलामगिरीची मानसिकता निर्माण होते. होमर यांनी म्हटलं की सद्गुण नष्ट झाला की माणूस गुलाम होतो. हे होमरचं विधान आहे आणि म्हणून शिक्षण हे एक सद्गुण आहे आणि उच्च शिक्षण हा सर्वोच्च सद्गुण आहे. मग उच्च शिक्षण क्षेत्रातील मूल्यांचं रक्षण करण्यासाठी पुनश्च एकदा SC ST OBCच्या तमाम विद्यार्थ्यांना आवाहन करतो, अमन जरूरी है, अमन जरूरी है लेकिन जंग भी जरूरी है. आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी प्रत्येकाने लढलं पाहिजे. हाच खरा बोध आपण घ्यावा. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षित बनो, संघटित बनो, संघर्ष करो. जय हिंद, जय भीम, जय संविधान, जय भारत.